आज आपण आलेलो आहे तोरागल भुईकोट हा किल्ला पाहण्यासाठी। हा आहे तोरागलचा किल्ला। ह्याला 3 दरवाजे आहेत, एक या बाजूचा, एक जिथून त्या बाजूने मेन रोडवरून येतो तो, व मेन रोडच्या आत पण अजून एक दरवाजा, असे 3 आहेत। व सगळ्यात मुख्य आणि चांगला आणि अवशेष भरून असणारा हाच खूप सुंदर आपल्याला तोरागल गिरिदुर्गचा सुद्धा व्हिडिओ सेपरेट भेटून जाणार आहे। व हा आहे तोरागल भुईकोट, असे दोन्ही किल्ले आपणाला पाहता येणार आहेत। खूप मोठा किल्ला आहे हा। आपणाला या रामदुर्ग तालुक्यामध्ये असणारा सर्वात म्हणजे जिल्ह्यातील मोठा किल्ला आहे हा। असं या ठिकाणी आपणाला पाहण्यास भेटत आहे। आतमध्ये एक भुयार टाईप आहे, खूपच चांगला आणि मजबूत असा हा किल्ला आपणाला या ठिकाणी हा इथं दरवाजा पाहण्यास भेटत आहे। व हा दरवाजा पाहून आपण आता पुन्हा पाठीमागे जाणार आहे। असा हा बुरुज आहे। या ठिकाणावरून नदी मार्गाला जाण्यासाठी सुद्धा रस्ता आहे। नदीवर जायचा या ठिकाणी मार्ग आहे, हा बुरुज आहे। शकतो या ठिकाणी स्पष्ट लिहिलेलं आहे किल्ला तोरागल। रोडच्या बाजूला जिथं हे मंदिर आहे, हे पाहू शकतो मंदिर, व मंदिराच्या वरच्या बाजूला हा इथं गिरिदुर्ग किल्ला आहे व आपला तिथं भुईकोट हे पाहू शकतो आपण। ट्रॅक्टर सुद्धा इथं पाहायला भेटत आहेत। खूप मोठा किल्ला आणि भव्य दिव्य असणारा हा किल्ला आहे। पूर्ण जिल्ह्यामध्ये हा किल्ला सर्वात मोठा किल्ला म्हणून प्रसिद्ध आहे। आता आपण या कमानीतून किंवा या महादरवाजातून आत चाललेलो आहे। आतल्या बाजूस आपण पाहू शकतोय, आपल्याला या ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणात अवशेष या ठिकाणी पाहायला भेटत आहेत। असा हा किल्ला आपला आहे। बेळगाव जिल्ह्यातील दुर्ग भ्रमंती करताना रामदुर्ग तालुक्यात आपल्याला रामदुर्ग, मुडकवी, तोरगळ असे एकापेक्षा एक सुंदर दुर्ग पाहायला मिळतात। यातील सर्वात सुंदर दुर्ग म्हणजे 11व्या शतकात मलप्रभा नदीकाठी बांधलेला तोरगल किल्ला। या किल्ल्यात आपल्याला भूतनाथ मंदिर संकुल आपल्याला किल्ल्याच्या प्राचीनतेची साक्ष देते। तोरगल किल्ला बेळगावपासून 84 किलोमीटर अंतरावर असून गोकाक येथून 56 किलोमीटर अंतरावर आहे। रामदुर्ग या तालुक्याच्या ठिकाणापासून 10 किलोमीटर अंतरावर आहे। संपूर्ण तोरगल गाव या किल्ल्यात वसलेले आहे। गिरिदुर्ग आणि भूदुर्ग अशा दुहेरी रचना लाभलेला हा किल्ला साधारण 230 एकर परिसरावर पसरलेला असून बेळगाव जिल्ह्यातील सर्वात मोठा दुर्ग आहे। किल्ल्याच्या एका बाजूस मलप्रभा नदीचे पात्र आणि दुसऱ्या बाजूस खंदक खोदून नदीचे पाणी या खंदकात सोडलेले आहे। किल्ल्याची तटबंदी उत्तर दिशेला असलेल्या टेकडीच्या माथ्यापर्यंत नेली गेली आहे। टेकडीच्या माथ्यावर आपल्याला किल्ल्याच्या मध्यभागी तटबंदी उभारून टेकडीवर किल्ला 2 भागात विभागलेला आहे। कोटाचा बालेकिल्ला गडाच्या मध्यवर्ती भागात असून साधारण 2.5 एकर परिसरावर आहे। जमिनीवरील किल्ल्याला खंदक असूनही दुहेरी तटबंदीचे संरक्षण दिले गेले आहे, तर काही ठिकाणी तिहेरी तटबंदी बांधलेली आहे। तोरगल गाव किल्ल्यात असल्याने संपूर्ण किल्ल्यात गाडी रस्ता झाला असून किल्ल्याचे दरवाजे इतके प्रशस्त आहे की 4 चाकी वाहने त्यातून सहजपणे ये जा करतात। गाडीने एका बाजूने किल्ल्यात शिरून दुसऱ्या बाजूने बाहेर पडल्यास या तटबंदीतील 6 दरवाजे पार करावे लागतात। प्रत्येक दरवाजा अप्रतिम असून कोरीव कामाने सजवलेला आहे। रामदुर्गकडून येताना किल्ल्याच्या दक्षिण पूर्व टोकावर असलेल्या पूर्वाभिमुख दरवाज्यातून आपला गडात प्रवेश होतो। या दरवाजासमोर खंदक खोदलेले असून मलप्रभा नदीचे पाणी या खंदकात वळवलेले आहे। आता मात्र हा खंदक कोरडा पडलेला आहे। नंतरच्या काळात या खंदकावर दगडी पूल बांधला आहे। या खंदकात उतरण्यासाठी पायऱ्या बांधलेल्या असून या दगडी पुलाखालून नदीपात्राकडे जाण्यासाठी मार्ग आहे। खंदकाचा बुरुजाकडील भाग तटबंदीने बंदिस्त केला असून त्यात खंदकात उतरण्यासाठी लहान दरवाजा आहे। नदीपात्रात चौतारीवर बांधलेले शिवमंदिर असून काही कोरीव शिल्प आहेत। गडाचा हा मुख्य दरवाजा 2 बुरुजांमध्ये बांधलेला असून
बुरुजावर चर्या, नक्षीदार सज्जे तसेच तोफा व बंदुकीचा मारा करण्यासाठी झरोके आहेत. दरवाज्यातून आत आल्यावर डावीकडे तटबंदीला लागून पहारेकऱ्यांसाठी 2 कमानीदार ओऱ्या असून उजवीकडे तटबंदीला लहान मोठा चौतरा व त्यापुढे काही कोरीव मंदिरे बांधलेली आहेत. मंदिराच्या पुढील भागात गडाचा दुसरा दरवाजा आहे. हा संपूर्ण भाग चारी बाजूने बंदिस्त असून शत्रू आत शिरल्यास येथे कोंडण्यासाठी ही रणनीती आहे. गडाचा दुसरा दरवाजा आपल्याला पन्हाळा किल्ल्यावरील दरवाजाची आठवण करून देतो. या दरवाजाच्या बाहेरील व आतील बाजूस अनेक कोरीव शिल्पपट आहेत. दरवाजाच्या आतील दोन्ही बाजूस उंच चौतरा बांधलेला असून दरवाजाचा वरील भाग चौतऱ्याच्या वरील कमानीवर तोललेला आहे. दरवाजाच्या आत दोन्ही बाजूस चौतऱ्यावर तसेच दरवाजाच्या वरील भागात जाण्यासाठी पायऱ्या बांधलेल्या आहेत. पायऱ्यांनी दरवाजावरील भागात गेले असता आसपास असलेला गडाचा संपूर्ण परिसर नजरेस पडतो. येथील तटबंदीवरून गडाचा मुख्य महादरवाजा शेजारी असलेले 2 बुरुज या ठिकाणी जाता येते. दरवाजाच्या उजवीकडे दूरवर सफेद रंगाने रंगवलेली एक लहान मस्जिद आहे. दुहेरी तटबंदीतील हा मार्ग पार करून आपण गडाच्या 3ऱ्या दरवाजापर्यंत पोहोचतो. पाहू शकतो एक पिंड आहे व त्याच्यासमोर नंदी आहे व मागून जे भक्त आलेले आहेत ते नमस्कार करत आहे असे आपल्याला इथं चित्र आहे. नक्की त्याचा काय अर्थ आहे ते मला कमेंट करून करा. तोरगल किल्ल्यामधील हे पाहू शकतोय आपण सुंदर चंद्र आणि त्या बाजूला सूर्य अशी ही कमान या ठिकाणी आपणाला पाहण्यास भेटत आहे. तोरगल किल्ल्यामधील व असा परिसर आहे. बाजूने आपण आता आतील बाजू सुद्धा पाहत आहे. आपणाला काही या ठिकाणी जाण्यासाठी मार्ग किंवा काय आहे का नाही हे असं या ठिकाणी इथं पाहण्यास भेटत आहे. अवाढव्य असणार 230 एकरमध्ये असणारा हा किल्ला आहे. या किल्ल्यामध्ये ही एक वस्तू आपणाला किंवा दरवाजा असा पाहण्यास भेटत आहे आणि खूप मोठ्या प्रमाणात लांबपर्यंत या ठिकाणी आपणाला तटबंदी पाहण्यास भेटत आहे व इथून आपणाला एक दरवाजा सुद्धा पाहायला भेटतो. अशी नागशिल्प वगैरे आहेत. या ठिकाणी एक आपणाला अशी विहीर पाहायला भेटत आहे. ही एक व या किल्ल्याला खूप मोठ्या प्रमाणात तटबंदी बुरुज हे पाहू शकतो असे आहेत या पूर्ण बाजूला व ही अशीच समोरच्या बाजूने सुद्धा आपणाला अशी पाहायला भेटत आहे. कमीत कमी 2 दिवस तरी आपल्या हातात पाहिजेत हा किल्ला पाहायचा असेल तर. हा भव्य दिव्य किल्ला आहे. वाड्यामध्ये आपणाला 2 तोफ पाहण्यास भेटतात अशा या खूपच मोठ्या आहेत तोफ या. असा हा वाडा पाठीमागील बाजूस भुईकोट किल्ल्याचा तटबंदी हा बुरुज व यांचा सरकारांचा हा वाडा. तोफच्या किल्ल्यामधील ही तोफ आपणाला इथे व्यवस्थित अशी पाहायला भेटत आहे. खूप मोठी तोफ आहे व या किल्ल्यात तिथे दिसत आहे ते आहे आपलं भूतनाथ मंदिर व त्याच्या बाजूला हा देसाईंचा वाडा म्हणजे भुईकोट किल्ला. पूर्ण गाव हे भुईकोट किल्ल्यामध्ये वसलेलं आहे व ही एक आपण या ठिकाणी खूप मोठी असणारी तोफ आपण पाहू शकतोय. या ठिकाणावरून आपण जर पूर्ण पाहिलं तर संपूर्ण गाव आणि किल्ला एका नजरेत आपणाला पाहण्यास भेटत आहे. खूप मोठा एरिया या किल्ल्याचा आणि या बाकीच्या परिसराचा आहे. दुहेरी तिहेरी तटबंदी असणारा हा भुईकोट किल्ला आहे आपणाला येथे पाहण्यास भेटत आहे व या ठिकाणावरून आपणाला खालील भागसुद्धा सहज नजरेस पडत आहेत. असंच या ठिकाणी खूप लांबपर्यंत असा या तटबंदीचा भाग आहे. असं या ठिकाणी एक ही वस्तू आहे व ही दुहेरी तटबंदी आहे आणि त्याच्या आतमध्ये आपणाला
खंदक पाहायला भेटतो. 2 खंदक आणि तिसऱ्या खंदकाच्या आत हा किल्ला वसलेला आहे. अशी भरभक्कम खूप मोठ्या प्रमाणात तटबंदी असणारा किल्ला आहे. आणि या ठिकाणावरून आपल्याला खूप लांबवरचा परिसर पाहायला भेटत आहे. असं या भुईकोट किल्ल्याचं स्वरूप आपल्याला पाहायला भेटतं. जर पाहायचं असेल तर कमीत कमी 1 ते 2 दिवसाचा वेळ काढून यायलाच पाहिजे असा हा भुईकोट किल्ला आहे. या ठिकाणावरून आपणाला बाजूचा परिसर म्हणजे ह्या बाजूचा सुद्धा परिसर पाहायला भेटत आहे. या ठिकाणी असा हा बुरुज आहे व बुरुज आणि इतर परिसर पाहून आपण आता परतीच्या प्रवासाला निघत आहे. किल्ला असं दाखवणं तर खूप मुश्किल आहे, कारण पूर्ण किल्ल्यामध्ये गाव वसलेलं आहे. अशा या गावातून आपण वाट काढत किंवा शोधत आपण प्रत्येक वास्तू पाहत आहे. त्यामुळे किल्ला एक सलग दाखवणे खूपच मुश्किल आहे. या तोफेवर पाहिलं आपण तर व्यवस्थित असं याच्यावर लिहिलेली माहिती आपणाला पाहायला भेटत आहे. ही काय माहिती नंबर्स आहेत का ही काय ते सांगू नाही शकत. ही बांगडी प्रकारातील तोफ आहे, पाहू शकतो आपण. व या ठिकाणचा पहिला भाग आहे तो असा पूर्ण निघालेला आहे, तरीसुद्धा याचे सौंदर्य काही कमी होत नाही. हे जर पाहिलं हे खूपच हेवी या ठिकाणी आपल्याला पाहायला भेटत आहे. तर आता आपण पाहून परतीच्या प्रवासाला निघत आहे. आता हा आपला या किल्ल्यातील तोफेचा नजराणा आहे, पाहू शकतो आपण. हा बुरुज पाहून आपण आता खाली येत आहे. व्यवस्थित असणारा हा बुरुज या ठिकाणावरून आपण खाली येत आहे. हे पाहू शकतो, हा आहे मुख्य दरवाजा आपल्याला इथे दिसत आहे. हे पहा, व येथे खाली जमिनीवर शिलालेख सुद्धा आहे, हे पाहू शकतो. पण खूपच सुंदर असं हे आहे. तर आता आपण मंदिर पाहण्यासाठी जाणार आहे. ते पाहू शकतो, हा मेनवाडा. आता आपण किल्ला पूर्ण पाहिलेला आहे व किल्ला पाहून आपण हे भूतनाथ मंदिर जे खूप प्रसिद्ध मंदिर आहे ते पाहण्यासाठी आपण आलेलो आहे. पाहू शकतो आपण असं समोरच्या बाजूस भूतनाथ मंदिर आहे व हे मंदिर प्राचीनतेचे साक्ष देणारे मंदिर आहे. तर पाहू आपण पूर्ण मंदिर. काय बघायचं काहीच कळत नाही. हे भूतनाथ मंदिर आहे, पाहू शकतो आपण. हे पहिलं मंदिर या ठिकाणी पाहायला भेटत आहे. आपण आत आल्यानंतर खूप मोठ्या प्रमाणात मोठं हे मंदिर आहे, पाहू शकतो आपण. आत आल्यानंतर ही खूप मोठ्या प्रमाणात मोठी असणारी या ठिकाणी आपणाला पिंड पाहायला भेटत आहे. व आपण आता पिंड पाहून या ठिकाणचे दुसरे मंदिर पाहायला जात आहे. या ठिकाणी अनेक मंदिरं आहेत आणि खूप सुंदर मंदिरं या ठिकाणी पाहायला भेटतात आपणाला. त्याच्यानंतर हे अजून एक मंदिर आहे, बाहेर नागगळ वगैरे व्यवस्थित पाहण्यास भेटत आहे. मंदिरात आपण आत जाणार नाही. आणि हे सुद्धा मंदिर खूपच अप्रतिम आहे. असे या मंदिराच्या बाजूने फिरताना आपणाला वेगवेगळे वास्तू या ठिकाणी पाहण्यास भेटत आहेत. हे एक छोटेखानी मंदिर आहे. येथे खूप सध्या दयनीय अवस्था आहे. पाहिलं आपण तर या मंदिरांची जी रचना आहे खूप अप्रतिम आहे आणि एकापेक्षा एक मंदिर आपणाला या ठिकाणी पाहायला भेटत आहेत. असा या मंदिर आणि मंदिराच्या परिसरातील आपण वैभव पाहू शकतोय. व हे पाहत आपण आता जे
भूतनाथ मंदिर आहे, त्या भूतनाथ मंदिरापाशी आलेलो आहे. समोरच्या बाजूस पाहू शकतो आपण, असं हे भूतनाथ मंदिर आहे. ही भूतनाथ मंदिरातील काही फोटो मी तुम्हाला दाखवत आहे. या ठिकाणी गणेशाची मूर्ती आहे. एकापेक्षा एक मंदिर आणि खूप मोठ्या प्रमाणात मंदिरांचा खजिना असलेले गाव आहे हे. असं या ठिकाणी पाहू शकतो आपण. अजून खूप मोठ्या प्रमाणात मंदिरे आहेत आणि जेवढे मंदिरांपैकी आपण महाराष्ट्रातील किंवा अन्य ठिकाणावरती मंदिरे आपण पाहतो, त्याच्यात या मंदिराचा नंबर आपण बोलू शकतो सरस आहे. असं या ठिकाणी आपणाला हे मंदिर पाहण्यास भेटत आहे. खूपच अप्रतिम मंदिरे आहेत या ठिकाणी आणि खूप मोठ्या प्रमाणात मंदिरांचा खजिना असणारं हे गाव आहे तोरगल, तालुका रामदुर्ग, जिल्हा बेळगाव या ठिकाणी असणारी ही मंदिर आहेत. असा हा आपल्याला या ठिकाणचा वरून नजारा पाहण्यास भेटत आहे. आता मंदिर पाठीमागील बाजूने पूर्ण या मंदिर आणि मंदिराच्या परिसरातील वास्तू पाहत आहे व हे सर्व पाहून आपण आता परतीच्या प्रवासाला निघणार आहे. पाहू शकतो आपण या बाजूला सुद्धा किल्ल्याची तटबंदी पाहायला भेटत आहे. ही लांबवर पसरलेली किल्ल्याची अशी तटबंदी या ठिकाणी आहे व हा मंदिराचा घेरा या ठिकाणी आपणाला पाहायला भेटत आहे. आता आपला हा मंदिर आणि मंदिराचा परिसर पूर्ण पाहून या ठिकाणची मंदिराची रचना पाहिली तर आपणाला खूपच वेगळी पाहण्यास भेटत आहे आणि इतक्या वर्षांनंतर सुद्धा या ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणात मंदिरे पाहण्यास भेटत आहेत. असं परंतु या ठिकाणी वटवाघळांचं खूप मोठ्या प्रमाणात वास्तव्य असल्यामुळे आपण आतील बाजूस जाणार नाही. गड पाहून आपण आता परतीच्या प्रवासाला निघत आहे. या गडामध्ये तोरगलमध्ये हे भूतनाथ मंदिर आणि भूतनाथ मंदिराच्या आसपासचा परिसर खूप मोठ्या प्रमाणात आहे. या ठिकाणी येण्यासाठी आपणाला एक दिवसाचा वेळ काढून आलं तर आपणाला या वास्तू व्यवस्थित अशा पाहता येतील. असं हे मंदिरांचा या ठिकाणी आपणाला खजिना पाहण्यास भेटेल तर आणि तरच. त्याच्यामुळे प्रत्येक गिरीप्रेमीने या ठिकाणी येऊन या मंदिरांचा नजराणा पाहावा ही एक विनंती. खूप मोठ्या प्रमाणात या ठिकाणी आपणाला मंदिरे पाहण्यास भेटत आहेत. वेळ कमी असल्यामुळे आपण पूर्ण दाखवू नाही शकलो, परंतु जेवढं दाखवता येईल तेवढं मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करत आहे. आपण आता तोरगळ किल्ल्याचा जो गिरिदुर्गाचा पार्ट आहे तो पाहण्यासाठी चाललेलो आहे. पाहू शकतो आपण वर बाजूस माझ्या तटबंदी पाहण्यास भेटत आहे या तोरगल किल्ल्याची. या तोरगल किल्ल्याला जर भेट द्यायची असेल तर कमीत कमी एक दिवसाची वेळ आपल्या हातात पाहिजे, तरच हा किल्ला आपण व्यवस्थित पाहू शकतो. गिरिदुर्ग व भूदुर्ग या दोन्ही प्रकारात मोडणारा हा तोरगल किल्ला आहे आणि हा किल्ला जिल्ह्यामध्ये सर्वात मोठा किल्ला आहे. पाहू शकतो आपण या ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणात या गडाची तटबंदी आपणाला येथे अशी पाहण्यास भेटत आहे. अशी या ठिकाणी आपणाला समोर लांबपर्यंतची तटबंदी या गिरिदुर्गाची पाहण्यास भेटत आहे व आपण आता गिरिदुर्ग पाहून भूदुर्गातला किल्ला पाहणार आहे. समोरच्या बाजूस पाहू शकतो या अशी तटबंदी या ठिकाणी पाहायला भेटत आहे. या तोरगल किल्ल्याची, भूदुर्गाच्या किल्ल्याची, तोरगळ या किल्ल्याची
तटबंदी पाहून आपण आता जो भुईकोटाचा भाग आहे तो पाहण्यासाठी जाणार आहे. नमस्कार आणि शुभ सकाळ. आज आपण आलेलो आहे तोरगळ हा किल्ला पाहण्यासाठी, जो येतो रामदुर्ग तालुका, जिल्हा बेळगाव व कर्नाटक स्टेट येथे हा येतो. व हे दोन प्रकार आहेत, भूदुर्ग म्हणजे भुईकोट सुद्धा आणि गिरिदुर्ग म्हणजे डोंगरी सुद्धा आहे. दोन प्रकार आहे. जसं दौलत मंगल आहे, आपला दौलताबाद आहे, तर पाहू शकतो तिथं आहे तो किल्ला, भूदुर्गचा किल्ला. व या ठिकाणी खूप मोठा एक वाडा सुद्धा आहे, तोही आपण पाहणार आहे. तर चला पाहू आपण हा रामदुर्ग तालुक्यामधील हा तोरगल किल्ला. व हा 230 एकरमध्ये हा किल्ला पसरलेला आहे आणि हा बेळगाव जिल्ह्यातील सर्वात मोठा किल्ला आहे. इथे जरा सावधच राहा, का की आत्ताच माझ्या पायाला हे पाहू शकतो इथं काटा घुसलेला, इथून घुसला होता आणि इथून असा निघला होता. मग त्याला खूप प्रयत्न करून काढावं लागलं, दुखलं पण खूप प्रयत्न केल्यानंतर ते निघला काटा. पाहू शकतो. आता गावात गेल्यावर बँडेज घ्यावं लागणार आहे, म्हणून इथं जरा नीटच हे करा. तोरगल किल्ल्याचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला, या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. आमच्या चॅनल जे ॲडव्हेंचर्सला सबस्क्राईब करा. आपल्या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर शेजारची जी घंटा येतील आहे दाबा, म्हणजे तुम्हाला नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन सर्वात आधी मिळेल. तोपर्यंत बाय बाय. आणि आपल्या चॅनल जे ॲडव्हेंचर्सला ट्विटर, फेसबुक, इंस्टाग्राम येथे फॉलो करा. जय हिंद, जय महाराष्ट्र. आणि आपला चॅनल असेच पाहत राहा, म्हणजे तुम्हाला नवीन इंटरेस्टिंग वेगळे व्हिडिओज पाहायला भेटतील, जसं की किल्ल्यांचे, भुईकोट किल्ल्यांचे, गिरिदुर्ग, समुद्र, मंदिर, लेणी वगैरे, जुने नवीन सगळं, प्राचीन सगळं आपल्या चॅनलवर भेटून जाईल. फक्त खाली लाल बटन दिसत आहे त्याला दाबा, मग तो ग्रे होईल.